नमस्कार, मी नरसिंगपुरी आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाचोरा शहरातील भास्कर नगर परिसरातून नागरिकांना सावध करणारी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भर वस्तीत बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 1,41,500 रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. या चोरीमध्ये बजाज फायनान्स कंपनीचे वसुलीचे 90,000 रुपयाची रोकड, सुमारे 50,000 रुपये किमतीचे सोन्याची अंगठी आणि 1,500 रुपयाची किमतीचे चांदीचं पैंजण असा मुद्देमाल चोरीला गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुभम राजेंद्र जाधव हे बजाज फायनान्स कंपनीत कनेक्शन मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या बहिणीचं भास्कर नगर परिसरात घर असून बहीण मुंबई येथे राहत असल्याने शुभम जाधव हे या घरात वास्तव्यात होते. त्यांच्या ताब्यात 14 ऑगस्ट पर्यंत वसुली केलेले 90,000 रुपयाची रोकड होती. 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन आणि 16 ऑगस्ट रविवार असल्याने हे रक्कम सोमवारी बँकेत जमा करण्याचं नियोजन होतं. दरम्यान 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास शुभम जाधव यांनी घराला कुलूप लावून ते गोराडखेडा येथे गेले. 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 10 वाजता ते पुन्हा घरी आले असता घराचे कुलूप तुटलेले दिसलं. घरात प्रवेश केल्यानंतर कपाट उघडे असल्याचे आढळून आले. तपासणी केली असता 90,000 रुपयाची रोकड, सोन्याची अंगठी आणि चांदीचे पैंजण असा एकूण 1,41,500 रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे स्पष्ट झालं. घटनेची माहिती मिळताच शुभम जाधव यांनी पाचोरा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्याचा शोध पाचोरा पोलिसांकडून सुरू आहे. मात्र या घटनेच्या निमित्ताने पाचोरा शहरातील नागरिकांसाठी एक महत्वाचा संदेश आहे. शहरातील अनेक कॉलनी परिसरात बंद घरांना चोरट्याकडून टार्गेट केलं जातं असल्याची घटना समोर येत आहे. त्यामुळे घर काही तासासाठी किंवा काही दिवसासाठी बंद ठेवताना नागरिकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. घरामध्ये मोठ्या प्रमाणात रोख पैसे ठेवणे टाळा. शक्यतो पैसा बँक खात्यात किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवा. त्याचप्रमाणे सोन्याचे दागिने, चांदी किंवा इतर मौल्यवान वस्तू घरात सहज सापडतील अशा ठिकाणी ठेवू नका. शक्य असल्यास सुरक्षित लॉकरचा वापर करा. घर बंद करून बाहेरगावी जाणार असाल तर विश्वास वसू शेजाऱ्यांना त्यांची माहिती द्या. शक्य असल्यास घराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवा. मजबूत कुलूप आणि आवश्यक सुरक्षा व्यवस्था ठेवा. तसेच आपण घराबाहेर गावी असल्याची माहिती सोशल मीडियावर सार्वजनिकपणे देणं टाळा. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या परिसरात रात्रीच्या वेळी किंवा दिवसा संशयास्पद व्यक्ती अथवा हालचाली दिसून आली तर स्वतःहून त्यांच्याशी वाद घालण्याऐवजी तातडीने पोलिसांना माहिती द्या. वाढत्या घरफोडीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध कॉलनी आणि बंद घराच्या परिसरात रात्रीची पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. चोरी झाल्यानंतर तपास होणं महत्वाचं आहेच, मात्र चोरी होऊ नये यासाठी नागरिकांनी सतर्क आणि पोलिसांची प्रभावी गस्त या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरात मोठ्या प्रमाणात पैसे, सोने किंवा मौल्यवान वस्तू ठेवू नका. घर बंद करून जाताना सुरक्षा व्यवस्था तपासा आणि आपल्या परिसरातील संशयास्पद हालचालीबाबत सतर्क राहा. सावध नागरिक, सुरक्षित परिसर. मी नरसिंगपुरी, आरोग्य दूत न्यूज. धन्यवाद.